नमस्कार, स्वरूज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। सुरुवातीला अशा पद्धतीने बारीक चिरलेला बटाटा 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवत ठेवावा, जेणेकरून त्यामधील स्टार्च निघून जाईल। आता रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊ। जर तुमचा 1 वाटी साबुदाणा असेल तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊ। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये भिजत ठेवलेला बटाटा व थोडेसे मीठ टाकून बटाट्याला छानसे परतून घेऊ। अशा पद्धतीने बटाटा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या व 1 चमचा लाल तिखट ॲड करून चांगले मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मिक्स करून घेतलेला साबुदाणा व चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ। लक्षात ठेवा, सुरुवातीला आपण बटाटा भाजत असताना त्यामध्ये मीठ ॲड केले होते, त्यामुळे आता थोडेच चवीनुसार मीठ ॲड करू व ते छानसे परतून घेऊ। आता 4 ते 5 मिनिटे बारीक गॅसवरती एक वाफ काढून घेऊ। आता गॅस बंद करून त्यामध्ये अर्धा चिरलेला लिंबू व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपली छानशी साबुदाणा खिचडी तयार झाली आहे।